नमस्कार मित्रांनो, मी सुहानी. वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय की जर तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये असाल, तर बायोलॉजीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. कारण बायोलॉजी आणि मॅथ्स जर तुमच्याकडे पी-सी-एम-बी असेल, तर मी ऑलरेडी मॅथ्सबद्दल व्हिडिओ अपलोड केलाय. पण जर तुमच्याकडे हे दोन्ही विषय आहेत, तर एक कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. कारण माझ्याकडे पण दोन्ही विषय होते. बट तरीसुद्धा हाऊ आय स्कोर 98 आउट ऑफ 100 इन बायोलॉजी ते आज आपण बघणार आहोत. आणि जर ऑगस्टपासून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची असेल, तर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे किंवा कोणते चॅप्टर्स इम्पोर्टंट आहेत किंवा सुरुवात कशापासून मी केली असती, हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही जर सीईटीसाठी प्रिपेअर करताय, तर तुम्हाला महाराष्ट्र बोर्डचंच बुक रेफर करायचं आहे. पण तुम्ही जर नीटसाठी प्रिपरेशन करत आहात, तर तुम्हाला एन-सी-आर-टी तुम्ही अभ्यास करत असाल एन-सी-आर-टीचा. तर एन-सी-आर-टीचा सिलेबस आणि हे जे महाराष्ट्र बोर्डवाला सिलेबस आहे, यामध्ये खूप असा काही डिफरन्स नाहीये. थोडासा मायन्यूट फक्त डिफरन्स आहे. बट तुम्ही जर एन-सी-आर-टी फॉलो करताय पहिल्यापासून, तर आता पण एन-सी-आर-टी फॉलो केला तरी पण चालेल. चॅप्टरची नावं पण तुम्हाला काही-काही सेमच बघायला मिळतील. सिलेबस तर सेम आहेच. काही नावं डिफरंट बघायला मिळू शकतात. बट कंटेंट दोन्हीकडे पण सेमच आहे. महाराष्ट्र बोर्डमध्ये पण आणि एन-सी-आर-टीमध्ये पण. थोडेसे मायन्यूट काही गोष्टी महाराष्ट्र बोर्डमध्ये जास्त आहेत, काही कमी आहेत. बट तुम्ही जरी फक्त एन-सी-आर-टी केलं तरी पण चालणार आहे. मी पण फक्त एन-सी-आर-टीच केलं होतं. फक्त जेव्हा बोर्ड एक्झामची डेट होती, त्याच्या आधी काहीतरी सुट्टी होती आय गेस 5 दिवस वगैरे. त्याच्यामध्ये मी फक्त बोर्डाचं पुस्तक वाचलं होतं, म्हणजे हे महाराष्ट्र बोर्डाचं. बाकी फुल ऑल ओव्हर द इयर एन-सी-आर-टीच केलं होतं. सो तुम्ही पण एन-सी-आर-टी करत असाल तरी पण ठीक आहे, महाराष्ट्र बोर्ड करत असाल तरी पण ठीक आहे, वेल अँड गुड. पण आता आपण जस्ट एक वेटेज बघतोय सो दॅट तुम्हाला एक्झॅक्टली हे कळेल की महाराष्ट्र बोर्डमध्ये साधारणतः कुठल्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे. तर आपल्याकडे 2 प्रकारचं वेटेज आहे या ठिकाणी. एक तर मार्क्स आणि विथ ऑप्शन्स पण आहे. विथ ऑप्शन्समध्ये काय येणार आहे, विथ ऑप्शन्स जे क्वेश्चन्स विचारले जातात ना, ते पकडून हा चॅप्टर किती मार्कांसाठी आहे ते सगळं याच्यामध्ये येतंय. सो बघा, सगळ्यात पहिल्यांदा आता या ठिकाणी तुम्हाला पहिला जो सेक्शन बघायला मिळतोय तो रिप्रोडक्शन वाला आहे. ज्यामध्ये 2 चॅप्टर्स आहेत, प्लांट्सवाला रिप्रोडक्शन, ॲनिमल्सवाला रिप्रोडक्शन. प्लांट्सवाला रिप्रोडक्शन इज व्हेरी इझी. याच्यामध्ये काही जास्त डिटेलमध्ये क्वेश्चन नाही विचारला जात. तो जो प्लांट्सचा डायग्राम वगैरे आहे तो तुम्हाला करायचा असतो याच्यामध्ये. आणि जनरल क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात. सो इट्स व्हेरी इझी कम्पेअर्ड टू ॲनिमल्सवाला रिप्रोडक्शन चॅप्टर. सो याच्यामध्ये 8 आउट ऑफ 8 आरामात मिळतात. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स याच्यामध्ये तुम्हाला 2 डायग्राम्स करायचे आहेत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, कारण ती पण याच्यामध्ये विचारली जाते. दुसरा पार्ट असा आहे की याच्यामध्ये ॲनिमल्सबद्दल, हे तर ह्युमनवालं झालं. बाकीच्या ॲनिमल्सच्या रिप्रोडक्शनबद्दल पण खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील. अगेन तुम्ही यासाठी डायजेस्ट किंवा मास्टर की जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते रेफर करू शकता. सो हे आपलं काय ते एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स केले तरी पण चालतील. अगेन मी तुम्हाला मॅथच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की टार्गेट पब्लिकेशनचं एक बुक आहे. 1993 पासून 2026 पर्यंतचे सगळे पीवायक्यूज असतात. प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, सो माझ्याकडे कुठलीही लिंक नाहीये यासाठी. पण तुम्ही जर टार्गेट पीवायक्यूज वालं जर सर्च केलं तुम्ही, तर तुम्हाला Amazonवरती वगैरे मिळून जाईल. त्यामध्ये तुम्हाला ना आत्तापर्यंत जे पण क्वेश्चन्स त्या पर्टिक्युलर चॅप्टरमधून बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत, ते सगळे त्या पुस्तकामध्ये आहेत. विथ आन्सर्सवाला पण आहे आणि विदाऊट आन्सर्सवाला पण आहे. सो मी मोस्टली ते बुक रेफर केलं होतं टू नो की कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. बट ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे ना की बायोलॉजीमध्ये खूप पॅटर्न चेंज झालाय. म्हणजे आधी खूप मोठे मोठे प्रश्न विचारले जायचे, एक साधारणतः 2 म्हणजे 1.5 पान वगैरे उत्तर असेल एवढे मोठे प्रश्न विचारले जायचे. पण आता रिसेंटली एवढे मोठे प्रश्न नाही विचारले जात, बिकॉज पेपर ऍक्टिव्हिटी बेस्ड असल्यामुळे. सो तुम्ही ते फक्त रेफर करा रेफरन्ससाठी. पण जे रिसेंटली क्वेश्चन्स आहेत साधारणतः 2020 पासूनचे वगैरे, ते क्वेश्चन्स तुम्ही ऍक्च्युअल क्वेश्चनसाठी रेफर करा. म्हणजे त्याच्यासारखे प्रश्न येतील असं एक्सपेक्ट करा. बाकी जे आधीचे आहेत ते फक्त रेफरन्ससाठी वापरा. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे थर्ड आपला चॅप्टर, जो की आहे इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन. तर याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली 9th किंवा 10th तुम्ही जे जीन्स क्रोमोझोम्स बद्दल शिकला असाल, तर तेच तुम्हाला या 3rd आणि 4th चॅप्टरमध्ये बघायला मिळणार आहे. थोडेफार इझी पण आहेत, पण कॉन्सेप्च्युअल चॅप्टर्स आहेत. सो नाव डिपेंड्स की तुम्हाला कुठले चॅप्टर्स नक्की करायचे आहेत. पहिले 2 तर करूनच जा, कारण हायली वेटेज आहे. पण तुम्हाला जेनेटिक्स आणि इव्हॉल्युशन करायचं आहे, फिजिओलॉजी करायचं आहे, अप्लाइड बायोलॉजी, म्हणजे यातले कोणते चॅप्टर्स करायचे आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे की विथ ऑप्शन हा पेपर 98 वरती जातो आणि विदाउट ऑप्शन 70चाच लिहायचा असतो. सो ऑलमोस्ट 28 मार्क्सचा पेपर हा विथ ऑप्शनमध्ये येतो. सो काही काही चॅप्टर्स असे आहेत जे तुम्ही ऑप्शनला टाकले तरी पण चालू शकतात. सो जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतील किंवा जे असं वाटेल की नॉट इंटरेस्टेड वगैरे, तर ते चॅप्टर्स तुम्ही पूर्ण न करता थोडाफार काही त्यामधला भाग करा, कारण एमसीक्यूज मध्ये आला तर. पण जर तुम्हाला डिफिकल्ट वाटतं तर तुम्ही तो ऑप्शनला टाकण्याचा पण एक तुमच्याकडे ऑप्शन आहे. जर तुम्ही हे 2 चॅप्टर्स खूप नीट केले तर या ठिकाणीच तुमचे 16 मार्क होत आहेत. मग परत तुम्ही अजून कुठले कुठले चॅप्टर्स केले, अजून एक साधारणतः तुम्ही 17 मार्कांचे जरी चॅप्टर्स केले तरी पण तुमचा पासिंग क्रायटेरिया तर तसाही फुलफिल होतोय.
सो नेक्स्ट आहे जेनेटिक्स आणि इव्होल्युशनमध्ये पण हे 2 चॅप्टर्स आहेत, व्हेरिएशनवाले आणि मॉडर्न मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सवाले. हे मोस्टली दोघांमध्ये तुम्हाला कनेक्टेड कॉन्टेंटच बघायला मिळेल. नेक्स्ट आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. खूप म्हणजे खूप नाही म्हणता येणार, पण हा थोडासा मोठा हा चॅप्टर आहे. तर यामधले फक्त पीवायक्यूज करून जा, कारण त्यातलंच मोस्टली थिअरी वगैरे जे पीवायक्यूज मध्ये आहे तेवढंच विचारलं जातं. तर पीवायक्यूज केले तरी पण सफिशियंट आहे. काही चॅप्टर्स जे आहेत त्याचे पीवायक्यूज पण मी अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते पण नक्की चेकआउट करा. त्याची पण प्लेलिस्ट अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मी जे विथ इयर जे पीवायक्यूज येऊन गेलेले आहेत ते मी मेन्शन केलंय, सो दॅट तुम्हाला एक आयडिया येईल की कसे क्वेश्चन्स आधी येऊन गेले होते. सो ह्या पूर्ण जेनेटिक्स आणि इव्होल्युशन मध्ये तुम्ही डिसाईड करू शकता काय काय करायचं आहे ते. नेक्स्ट आहे ते म्हणजे फिजिओलॉजी. एकतर 2 चॅप्टर्स जे आहे याच्यामधले तर ते प्लांट्सवाले आहे, प्लांट फिजिओलॉजी, आणि 2 जे आहे तर ते ॲनिमलवरचे आहेत, म्हणजे ह्युमन आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरचे आहेत. तर याच्यामधलं प्लांटवाले दोन्ही पण खूप इझी चॅप्टर्स आहेत, हे तर तुम्ही कराच. आणि हे आधी नव्हते, खूप वर्षांपूर्वी साधारणतः नव्हते. 2020 की 21 पासून काहीतरी हा सिलेबस बदललाय. तर तेव्हा हे चॅप्टर याच्यामध्ये ऍड केले गेलेले आहे. त्याच्यामुळे खूप पूर्वीचे तुम्हाला क्वेश्चन्स पण नाही मिळणार. बट जेवढे आत्ताचे पीवायक्यूज आहेत तेच मोस्टली रिपीट होतात, कारण तेच खूपदा विचारलं जातं. न्यूट्रिशनमध्ये पण हर एक न्यूट्रिशनचा काय यूज आहे, मायक्रोन्यूट्रियंट्स काय आहे, मॅक्रोन्यूट्रियंट्स काय आहे, तेच मोस्टली विचारलं जातं. सो रिपीटेड सेम सेम क्वेश्चन्स रिपीट होतात. त्यामुळे हे 2 तर चॅप्टर्स नीट करायचे आहेतच. रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये हार्टचे डायग्राम्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ते तुम्हाला प्रत्येक वर्षी बघायलाच मिळणार. कुठली ना कुठली हार्टची डायग्राम वगैरे येतेच, रेस्पिरेशन बद्दल क्वेश्चन येतो. सो जे पण रिपीटेड वाले क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला करायचे आहे. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन मध्ये कोऑर्डिनेशन आय मीन जे आपलं त्याच्यामध्ये हॉर्मोन्सवाला जो पार्ट आहे त्यामधून थायरॉइड असेल किंवा हायपोथॅलॅमस वगैरे आहे, ते जे आहेत तेच खूपदा रिपीट होतात. सो ते तुम्ही जर एकदा क्रॅक केलं की कोणते क्वेश्चन खूपदा रिपीट होतात आणि फक्त तेवढे केले तरी पण चालणार आहे. हा वन ऑफ दी हायली वेटेज चॅप्टर आहे पूर्ण सिलेबस मधला, किंवा पूर्ण या किती चॅप्टर्स आपल्याकडे 15 चॅप्टर्स पैकी हा हायली वेटेज आहे. तर यातलं पण सगळंच केलं पाहिजे असं काय नाहीये. तुम्ही हॉर्मोन्सवाला पार्ट करू शकता. आणि हार्ट मधले जे हार्टचे डायग्राम्स वगैरे आहेत, वर्किंग आणि रेस्पिरेशन वगैरे आहे, तेवढे केलं तरी पण चालेल. बाकी प्लांट्सवाला मात्र सगळं करायचं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे ह्युमन हेल्थ आणि डिसीजेस. सो आता ह्युमन हेल्थ आणि डिसीजेसमध्ये तुम्हाला माहिती असेल की काही डिसीज असे आहेत की ज्यांचे सिम्टम्स मोस्टली सेमच आहे. त्यांचा फक्त वेक्टर म्हणजे वेक्टर पॅथोजन जे आहे, कशामुळे डिसीज होतं ते फक्त बदलतंय. सो तुम्हाला मोस्टली डिसीजेसमध्ये हेच येतं की कुठला तरी डिसीज दिला जाईल, याचे सिम्टम्स लिहा, याचा वेक्टर लिहा वगैरे असं काहीसं. सो किंवा ट्रीटमेंट काय आहे, तर तसे क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात. सो तुम्ही एकदा ते चेकआउट करा की मोस्टली काही सिम्टम्स जे असतात, फॉर एक्झाम्पल फीवर असेल, हेडॅक असेल, वॉमिटिंग आहे, तर हे सगळे मोस्टली तुम्हाला सगळ्याच ह्याच्यामध्ये सगळ्याच डिसीजच्या सिम्टम्समध्ये बघायला मिळतात. सो ते इन जनरल लक्षात ठेवायचे आणि बाकी स्पेसिफिक 2-3 सिम्पटम्स वगैरे लक्षात तुम्ही ठेवू शकता. बाकी याच्यामध्ये HIV आणि एड्स वरती पण क्वेश्चन्स बनतात, तर ते पण करायचे आहेत. नेक्स्ट आहे एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. हे मोस्टली एनसीआरटी मधलं केलं तरी पण चालेल. इथलं करण्यापेक्षा एनसीआरटी तुमच्याकडे असेल तर त्यामधलं करा, किंवा नसेल तुम्ही नीट वगैरे देणार तर मग फक्त महाराष्ट्र बोर्डमधलं केलं तरी पण चालेल. चॅप्टर हा खूप मोठा आहे, त्यामुळे जे पीवायक्यूज मध्ये आहे तेवढंच केलं तरी पण चालेल. बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर मोठा नाही म्हणता येणार, पण ह्याच्यामधल्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक काय आहे, बायोटेकचं एक्झाम्पल काय आहे, युजेस काय आहे, हे पण खूपदा रिपीट होतं. सो तुम्ही तेवढंच केलं तरी पण चालू शकतं. आता नेक्स्ट हे जे 3 चॅप्टर्स आहेत ना, हे थेरोटिकली खूप मोठे आहेत, पण तेवढं करायची काहीच गरज नाहीये. मी ऑलरेडी 3 व्हिडिओज अपलोड केलेत प्रत्येक चॅप्टरवरच्या पीवायक्यूजचे. तर तेच क्वेश्चन्स तेवढेच केले तरी पण चालणार आहे. कारण ह्याच्यामध्ये इतकी थिअरी आहे, खूप थिअरी आहे, पण ते रेलेव्हंट नाहीये ॲज पर द क्वेश्चन्ससाठी, किंवा कॉन्सेप्च्युअल नाहीये तेवढं सगळं. सो जेवढे पण पीवायक्यूजमध्ये क्वेश्चन आहेत, म्हणजे पीवायक्यूज जेवढे पण आहेत, तेच मोस्टली फिरून फिरून रिपीट होतात आणि ते पीवायक्यूज पण खूपदा रिपीट झालेले आहेत ऑलरेडी. सो तुम्ही तेवढेच केले तरी पण चालणार आहेत. हे सगळे व्हिडिओज जे आहेत त्याची लिंक तुम्हाला, प्लेलिस्ट जी आहे तर त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने आहे. आता तुम्हाला सुरुवात कुठून करायची असेल, ऑगस्टमधून जर चालू करणार असाल तर आय होप सो की तुम्ही आतापर्यंत पहिले दुसरे चॅप्टर्स तर पाहिले असतीलच, कारण सुरुवातीच्या एक्साइटमेंटमध्ये तेवढे पाहिले जातातच. सो हे पहिले दुसरे चॅप्टर डन झाले असतील. मे बी तुम्ही आता हे करण्यापेक्षा माझ्या मते तुम्ही हे केलं पाहिजे, प्लांट फिजिओलॉजीवाले चॅप्टर्स. कारण एकतर इझी आहेत, छोटेसे आहेत, पटकन होऊ शकतात. ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट समजायला वेळ लागते या तिघांमध्ये. बट प्लांट्सवाले इझी आहेत. सो फर्स्ट 2 झाल्यानंतर तुम्ही 6th आणि 7th करू शकता. त्यानंतर तुम्ही ह्युमन डिसीजवाला करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बोर होईल आणि मग तुम्ही हे 3 चॅप्टर्स करू शकता, कारण इझी आहेत आणि फक्त प्रत्येक चॅप्टरचे आय गेस 7 ते 10 क्वेश्चन्स काहीतरी आहेत, तेवढेच फक्त करायचे आहेत. एवढे जरी चॅप्टर केले तरी पण 8 आणि 8 16, 7 आणि 7 14, 20 आणि 10 30,
30 आणि 4 34, 34 आणि 10 44, 44 आणि 2 46. ऑलमोस्ट 46 मार्क्स तुमचे एवढे जरी केले तरी पण होत आहेत. मग आता एक्स्ट्रा जे कुठले तुम्हाला चॅप्टर्स हवे आहेत ते तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. लाईक रेस्पिरेशनमध्ये हार्ट वगैरे तुम्ही ऍड करणार आहातच. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनमध्ये तुम्ही हॉर्मोन्स ऍड करालच. फूड एन्हान्समेंटमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पीवायक्यूजला रिपिटेशनवाल्या आहेत ते ऍड करा. असं करत करत आरामात 65च्या वरती म्हणजे आउट ऑफ 70 बोलतीये मी, बाकी 30 तर तुमचे स्कूलवाले मार्क्स आय मीन कॉलेजवाले मार्क्स असणार. तर अराउंड 65च्या वरती तुम्ही आरामात पोहोचू शकता. काही काही चॅप्टर स्किप केले तरी पण. फक्त एवढंच आहे की जेव्हा तुम्ही चॅप्टर स्किप कराल, फुल चॅप्टर स्किप करण्यापेक्षा काही पार्ट स्किप करा जो अवघड वाटतोय. जे इझीवाले पार्ट्स आहेत ते करून टाका, कारण एमसीक्यूज मध्ये मोस्टली हे चॅप्टर्स येतात कुठले कुठले. सो त्याच्यामुळे थोडंफार तुम्हाला त्या चॅप्टर मधलं माहिती असलं पाहिजे. आणि तुम्ही जर नीट किंवा सीईटी देणार असाल तर त्यामध्ये असा ऑप्शन नाहीये ऑप्शनला टाकायचा. त्यामुळे त्यासाठी तुम्ही अभ्यास करालच, तर तोच थोडासा तुम्हाला इथे पण इम्प्लिमेंट करायचा आहे, जे चॅप्टर्स तुम्ही बोर्डसाठी करणार नसाल त्याच्यामध्ये सुद्धा. तर तुम्ही अशी सुरुवात करू शकता. फर्स्ट सेकंड आधी करा, 6 7 करा, 10th करा, मग हे शेवटचे 3 करा. किंवा काही लोक हे जे शेवटचे 3 आहेत तर ते एक्झामच्या आदल्या दिवशी पण करतात, ते पण चालू शकतं. पण मोस्टली जे आधीचे चॅप्टर्स आहेत त्यांचा हा सिक्वेन्स ठेवा. मग हा 10th झाल्यानंतर तुम्ही उरलेल्या तिघांपैकी कुठला तरी 2 किंवा 1 करायचा आहे. हे 2 तर करायचे आहेतच वरचेवर का होईना, आणि या दोघांपैकी पण एखादा कुठला तरी करायचा आहेच. ठीक आहे. तर हे सिक्वेन्स तुम्ही जे आहे तर ते फॉलो करू शकता. आय होप की तुम्हाला बेसिक आयडिया मिळाली असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण बायोचा अभ्यास करा, प्लीज शॉर्ट नोट्स काढा, कारण खूप मोठे मोठे चॅप्टर्स आहेत. प्रत्येक वेळी फुल चॅप्टर रीड करणं इज नॉट दॅट वर्थ इट. त्याच्यामुळे नोट्स काढून ठेवा. डायग्राम्सवरती फोकस करा, कारण डायग्राम्स ड्रॉ करायला विचारले जातात. इव्हन डायग्रामवरती क्वेश्चन्स पण विचारले जातात. त्यामुळे डायग्राम्स करायचा आहे, नोट्स काढायचे आहेत, शॉर्ट नोट्स. आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस तुमची असेलच जर तुम्ही एंट्रन्स एक्झाम देणार असाल तर, पण थिअरी लिहायची पण प्रॅक्टिस ठेवा, कारण अल्टिमेटली बायोलॉजीमध्ये थिअरीच लिहायची आपल्याला. सो ते तुम्ही करू शकता जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर. सो दिस वॉज ऑल अबाउट बायोलॉजी. अजून तुम्हाला काही हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. थँक्यू सो मच अँड बाय.